वनडेमध्ये पाकिस्ताननं भारताचा 85 धावांनी धुव्वा उडवलाय। पाकिस्ताननं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे। ईडन गार्डन्सवर पाकिस्तानच्या 251 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 165 धावातच आटोपला। 2005 मध्येही भारतानं पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली होती। कोलकाता वनडे भारतानं फारच वाईट पद्धतीने गमावल्यानं भारतीय क्रिकेटप्रेमी निराश झालेत। भारतीय संघाची फलंदाजी हा एकेकाळी मोठा गर्वाचा विषय होता। 6व्या-7व्या क्रमांकापर्यंत आमचे एक महारथी आहेत असं भारतीय कर्णधार गौरवाने सांगायचा। आज मात्र तशी स्थिती नाही। भारतीय संघाइतकी कमकुवत फलंदाजी कोणत्याही काळात नसेल अशी सध्या स्थिती आहे। आधी इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारताचा दारुण पराभव आणि त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध वनडे पराभव याचं खापर हे फलंदाजांवरच फुटतं। सचिन तेंडुलकरची रिटायरमेंट हे कारण कुणी त्याला देत असेलही, पण ते 100% खरं नाही। एकदिवसीय मालिकेआधी T20 मालिकेतही याचं प्रत्यंतर आलं होतं। दुसऱ्या T20 सामन्यात युवराजनं घणाघाती फलंदाजी केल्यामुळं तो सामना वाचला। भारताचे सलामीवीर सातत्यानं अपयशी ठरतायत। एकेकाळचे सेहवाग गंभीर ते हेच का असा प्रश्न पडावा इतकी वाईट कामगिरी त्यांच्याकडून सुरू आहे। पाकिस्तानच्या जुनैद आणि इरफान या नव्या गोलंदाजांचा सामना करणंही या दोघांना जड जातंय। मधल्या फळीत रैनाला का खेळवतायत असा प्रश्न विचारून क्रिकेट रसिक थकलेत। विराट कोहली हा संपूर्णपणे कन्फ्यूज असल्यासारखा वाटतोय। धोनीनं गेल्या 2 सामन्यात चांगल्या धावा केल्या खऱ्या, पण त्याचाही फॉर्म त्याआधी ढासळलेलाच होता। भारताची गोलंदाजी ही निष्प्रभ आहे, त्याचाही फटका भारताला अनेक वेळा बसलाय। इंग्लंड विरुद्ध इंग्लिश स्पिनर समोर नांगी टाकणाऱ्या भारतीय फलंदाजांना आता पाकिस्तानच्या सीमरचा सामनाही जड गेलाय। त्यामुळे भारताच्या पराभवाला सर्वस्वी फलंदाजच कारणीभूत आहेत अशी टीका होतीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।